टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ गुरुवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात पार पडला। या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मैदानात हजारो क्रिकेटप्रेमी उपस्थित होते। टेनिस क्रिकेटपटूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा भारतात विविध देशांमध्ये वर्षातून 3 वेळा आयोजित केली जाईल, अशी घोषणा यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ITCSFचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केली। यावेळी खेळाडूंनी एकच जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना या उपक्रमाचे कौतुक केले, तर अशा पद्धतीचे उपक्रम आयोजित होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले। तसेच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मैदानाच्या विकासासाठी आजवर 55 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली। तर यावेळी अनेक वर्षांनी आपण ठाण्यात आलो आहोत। ठाण्यात येऊन खूप उत्तम वाटले। आज ठाणे हे बांद्र्यापेक्षाही अधिक उत्तम दिसू लागले असल्याचे अभिनेते सलमान खान यांनी सांगितले। टेनिस क्रिकेट खेळाडूंना अधिक चांगले व्यासपीठ मिळावे, आर्थिकदृष्ट्या देखील आपली आवड जोपासण्यासाठी मनोबल मिळावे आणि अधिक उत्तम क्रिकेट खेळता यावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। तसेच ह्याच हेतूने स्पर्धेची विजेती रक्कम देखील 1 कोटी करण्यात आली असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले। स्पर्धेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 31 मार्च रोजी महाराष्ट्र वॉरियर्स विरुद्ध कर्नाटक रॉयल किंग्ज हा पहिला सामना पार पडला। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। ते टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावर संघटित व व्यावसायिक ओळख मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे। ITCFच्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेची सुरुवात करण्यात येत आहे। 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत देशातील विविध राज्यातील 16 संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून मोठ्या संख्येने खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे। प्रेसिडेंट कप इंडिया स्पर्धेची बक्षीस रक्कम 40 लाखावरून थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय ITCSFने घेतला आहे। टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांचा खेळ असून ग्रामीण व शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकवण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे। उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संघाचे खेळाडू तसेच मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित राहणार असून प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे। यावेळी मंत्री उदय सामंत, प्रताप सरनाईक, खासदार श्रीरंग बारणे, नरेश म्हस्के, डॉ. ज्योती वाघमारे, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंद लेले यांच्यासह सर्व संघाचे अध्यक्ष, खेळाडू आणि मान्यवर उपस्थित होते। श्रीकांत सर, तुमचं विजन हे स्वप्न पूर्ण होतंय। 2 महिन्याच्या आत तुम्ही हे उभं केलंय, त्यासाठी धन्यवाद। आणि चंद्र आहे साक्षीला। सर, दोन्ही कॅप्टन झालेत। कॉइन टॉस, एकीकडे प्रेसिडेंट कपचा लोगो आहे आणि दुसरीकडे ITCSFचा लोगो आहे। हु टेक्स द कॉल? प्रेसिडेंट कप। प्रेसिडेंट कप, एक तरफ प्रेसिडेंट कप है, एक तरफ ITCSF का लोगो है। यहां पर एक तरफ प्रेसिडेंट कप है और दूसरी तरफ ITCSF का लोगो है, तो उन्होंने कहा प्रेसिडेंट कप। काय आलं? प्रेसिडेंट कप। नाही, प्रेसिडेंट कप। बरं केतन, काय ऑप्ट करणार? फील्डिंग up to field first. Wish you the best. Maharashtra Zone 1 अपने महाराष्ट्र वॉरियर्स एंड कर्नाटका रॉयल किंग्स आपको भी विश यू द बेस्ट। या इसी के साथ फिर से एक बार मुबारकबाद सभी को। थैंक यू टू ऑल द डिग्निटरीज। अरे बापरे, लागेल। बघा बघा बघा
थैंक यू, धन्यवाद। आई लव यू गाइस। थाने बहुत टाइम के बाद आया हूँ, बहुत अच्छा लगा। थाने बांद्रा से बेटर लग रहा है अभी। सलमान भाईचं स्वागत करायचं जोरात टाळ्या वाजवून। आज पहिल्यांदा आपला कुठला टेनिस प्रेसिडेंट कप दोन देशभरातून 16 टीम या ठिकाणी येत आहेत आणि टेनिस, क्रिकेट, बोलने का क्या हो, प्रेसिडेंट कप या ठिकाणी श्रीकांत काहीतरी अध्यक्ष आहे ना काय, महाराष्ट्राचे अध्यक्ष उदय सामंत आणि राष्ट्रीय अध्यक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मनापासून मी स्वागत करतो, मनापासून शुभेच्छा देतो। आणि देशभरातून ज्या टीम आलेल्या आहेत त्यांचं देखील मनापासून मी या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ठाणेकरांच्या वतीने मनापासून स्वागत, मनापासून शुभेच्छा। लेले साहेब पण इकडे आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत। आणि बक्षीस बोलतो 1 कोटी आहे, पहिलं बक्षीस 1 कोटी, दुसरं बक्षीस किती आहे 50 लाख, 40 आता 50 करा तुम्ही, आता 50 बोलून गेलोय। आणि बाकी काय काय आहे ते खूप बक्षीस आहेत, सगळ्यांच्या बक्षिसांची लयलूट आहे। आणि क्रिकेट हा आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ आहे आणि आज सगळं दादोजी कोंडदेव स्टेडियम क्रिकेट प्रेमींनी भरून गेलेलं आहे आणि त्यामध्ये 4 चांद आपल्या सलमानबाईंनी लावलेले आहेत। त्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करतो। आणि 2 शब्द बोलता हूं मैं। दादोजी कोंडदेव स्टेडियम इस ठाणे की शान, आज उपस्थित है बॉलीवुड की शान सलमान खान। सलमान जी क्रिकेट है तो विकेट है, और मैंने भी 2022 में एक बड़ा विकेट लिया था ना बाबा, सामने वाले को क्लीन बोल्ड कर दिया। अभी बैटिंग करने को आते लेकिन जल्दी आउट होते क्योंकि मेरी फील्डिंग आज भी टाइट है। बराबर है ना ठाणेकर? और बॉलीवुड की शान, सबका भाईजान, एक्टिंग का सुल्तान, सबका लाडला सलमान। अबे और क्या चाहिए? ठाणेकर सबको जगह देते हैं अपने दिल में। ठाणेकर खरं म्हणजे हे दादोजी कोंडदेव स्टेडियम ये हमारे हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी की देन है, धर्मवीर आनंद दिघे साहब की देन है। और आज हमने देखा है कि स्टेडियम में, मुझे बताया अभी, मुझे याद नहीं था, ये स्टेडियम और बैडमिंटन कोर्ट को कम से किती पैसे दिले आपण? 55 कोटी रुपये आणि 23 कोटी रुपये नगर विकास विभागाच्या माध्यमातून मी दिले। ते मला माहित नव्हतं, आता यांनी आठवण करून दिली। आणि खरं म्हणजे खेळाडूंसाठी आपण या ठिकाणी जेवढं काय करता येईल तेवढं करू। सभी लोगों को, जितनी भी टीम है, आज कर्नाटक और महाराष्ट्र की है ना पहली मैच, उनको मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। और अभी वो चंका किधर गया, सगळ्यांना खूप खूप नहीं, मैं हिसाब नहीं रखता हूं, ये हाथ से दिया हुआ ये हाथ को भी पता नहीं चलता है। मैं सलमान भाई का भी, आपका भी ऐसा है और पिताजी का भी ऐसा ही है। वो हिसाब किधर रखते हैं? ये देने को आए हैं हम, लेने के लिए नहीं। हाँ,
देने वाले जो है या सब लोक है, आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. तुम्ही गेले 4 वर्ष पाहताय आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना इतना ही कहूंगा फिर एक बार कि मैदान में जंग सिर्फ बल्लों से नहीं, मैदान में जंग सिर्फ बल्लों से नहीं, जिगर से जीती जाती है. इतिहास वही रचते हैं जिनकी रगों में जीत की आग दौड़ती है. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना मनापासून. आपल्याला आपका भी एक पिक्चर था ना, कुछ बहनों के लिए निकाला था, बंधन. बंधन है ना, बहनों का ख्याल करते थे आप उस सिनेमा में. और मैंने भी लाडली बहना जब मुख्यमंत्री था तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, लेक लाडकी लखपती योजना केली, अनेक योजना केल्या. लड़के भाईजान भी निकालते हैं. और मैं इतना ही कहूंगा, अगर मेरे मुख्यमंत्री माझ्या मुख्यमंत्री कारकिर्दीवर सिनेमा काढला तर तुमचं नाव, पिक्चरचं नाव होतं बंधन, माझ्या सिनेमाचं नाव रक्षाबंधन असेल, रक्षाबंधन. आणि म्हणून खूप खूप शुभेच्छा सर्व खेळाडूंना, आयोजकांना, सगळ्या आपले पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, योग आपले उदय सामंत आयोजक आहे ना, लेलेजी आहेत, सगळे टीम अख्खी, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आप आए तो मजा आया, आप आए तो बाहर आई. और ठाणेकर बहुत प्यार करने वाले हैं. आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा सलमान भाईसाठी जोरदार स्वागताच्या टाळ्या वाजवा सगळ्यांनी. बहुत बहुत शुभकामनाएं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. खास करून सलमानजींचं, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत करतो. पहिल्यांदाच हा प्रेसिडेंट कप या ठिकाणी होतोय आणि देशभरातून प्लेयर्स जे आहेत ते या ठाण्यामध्ये आलेले आहेत, त्यांचं मी ठाण्यामध्ये स्वागत करतो. और ये प्रेसिडेंट कप एक ही हेतु से हम लोग ने शुरू किया है कि जो प्लेयर्स गली में खेलते हैं, जो प्लेयर्स हर स्टेट में खेलते हैं, हर सिटी में हो, गांव में हो, उनको एक अच्छा प्लेटफॉर्म यहां पर मिल सके, प्योर क्रिकेट का वातावरण बन सके, क्रिकेट को प्रमोट किया जा सके. इसलिए ये टूर्नामेंट हम लोग ने, ये लीग यहां पर शुरू की है. मैं सभी को जो इस लीग में शामिल है, सभी स्टेट के प्रेसिडेंट्स को भी यहां पर बहुत बहुत सभी का धन्यवाद अदा करता हूं. हमारे उदय सामंत जी का जो वर्किंग प्रेसिडेंट है यहां पर इस लीग के, उनका भी धन्यवाद. फिर से एक बार भाईजान का, सलमान जी का बहुत बहुत धन्यवाद. आपने वक्त निकाला, बहुत साल के बाद आप थाने में आए यहां पर, और ये टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया, ये प्रेसिडेंट कप के इनॉग्रल सेरेमनी में आप यहां पर आए, इसके लिए आपका तहे दिल से धन्यवाद अदा करता हूं. संदीप लेले जी पण या ठिकाणी आहेत, जे गेले अनेक वर्ष क्रिकेटवरती लिहितायत, क्रिकेटवरती बोलतायत. मला वाटतं 2 मिनिटं संदीप लेले जी आपण ही लोकांना शुभेच्छा द्या. पहिला T20 वर्ल्ड कप मी कव्हर केला, पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी कव्हर केली. आनंद आहे डॉक्टर की पहिला प्रेसिडेंट कप कव्हर केलेला मी इथे हजर आहे. आणि कामातला सूर्य आणि पौर्णिमेचा चंद्र याला साक्षीला आहे, त्यामुळे हा कप असाच पुढे जोरात चालू राहणार. सलमान भाई, तुम्ही पण आलात, खूप आनंद आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. आणि आज जसं आम्ही प्राइज मनी वाढवलं, फर्स्ट प्राइज 1 करोड आणि सेकंड प्राइज जे आहे ते 50 लाख, हे फक्त एका हेतूने वाढवले की टीम्स आणि प्लेयर्स यांना चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळता यावं, क्रिकेट प्रमोट करता यावं, जास्तीत जास्त प्लेयर्स जे आहेत या ठिकाणी या क्रिकेटमध्ये सहभागी घेऊ, त्यासाठी ही प्राइज मनी या ठिकाणी प्युअर इंटेन्शननी वाढवलेलं आहे आम्ही. आणि हा जो प्रेसिडेंट कप आहे हा भारतामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वर्षातून जो आहे हा 3 वेळा जो आहे तो खेळला जाईल, हे देखील या ठिकाणी आज मी याचं अनाउंसमेंट करतो. ये साल में 3 बार ये प्रेसिडेंट कप अलग अलग शहरों में, अलग अलग राज्यों में खेला जाएगा.
इसकी भी घोषणा आज इस वक्त पर मैं करता हूं। सबका फिर से एक बार बहुत बहुत धन्यवाद।